हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. देवाचा अभिषेक वगैरे अजून बाकी आहे, सर्वच कामं बाकी आहे. डीमार्टमधून थोडीशी ग्रॉसरी आणली होती तर ती पण फिल करून ठेवायची आहे. आज बरीचशी कामं आहेत एक्स्ट्राची आणि बरेच प्लॅनिंग पण आहे डोक्यात. जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल. आणि गेल्या 2 दिवसापासून ना फ्रेंडशिप डेचे प्लॅनिंग चाललेले होते. आज सोमवारच्या दिवशी तुम्हाला फ्रेंडशिप डेचा ब्लॉग येईल. तर आधीच्या 2 दिवसाचे जे प्लॅनिंग चाललेले होते ते पण मी सर्व त्यामध्येच ॲड करणार आहे, कारण ब्लॉग तर काही शेअर केलेला नाही आहे आणि छोटासा ब्लॉग शेअर करण्यापेक्षा मोठाच ब्लॉग शेअर करते आणि तुमच्यासोबत सर्व काही शेअर करते. त्यामुळे सर्व काही ब्लॉग जो आहे तो आजच येईल. आणि जसं जसं जे सेलिब्रेट केलं आहे ते खूप छान होतं, खूप स्पेशल होतं. तर सर्व काही तुमच्यासोबत शेअर करतेच आजच्या व्हिडिओमध्ये. बाकी त्या कारणांमुळेच ना 2 दिवसापासून व्हिडिओ आलेला नाही आहे, सॅटर्डेला पण आणि संडेला पण आज सोमवारपासून रेग्युलरली व्हिडिओ चालू राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. छान छान कंटेंट तुम्हाला बघायला मिळतील. सो चला आता पटकन आवरते, शिवजींचा अभिषेक करते. कृष्णाला पण स्कूलमध्ये ड्रॉप करायचं आहे, त्याची स्कूल आहे, पेपर आहे, आज मॅथ्सचे एक्झाम आहे. सो चला पटकन करूया, आवरूया आपली कामं पटापट. बरीच कामं करायची होती आज, सर्व काही विचार केलेला होता. पण घरातली कामं इतकी असतात ना की एक्स्ट्रा कामं काढण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे ही कामं करतच ना पूर्ण मन थकून जातं, जीव थकून जातो. त्यामुळे मग पुढची कामं करायला अजिबात इच्छा नसते. आणि मग आता ही वेळ होती की शिवजींसाठी मला नैवेद्य बनवायचा होता. ॲक्च्युली मला अभिषेकलाच खूप वेळ लागला आज, कारण बराच वेळ मी अभिषेक करत बसलेली आणि त्यानंतर कृष्णाला घ्यायला जाण्याची वेळ होऊन गेली. 9 ते 11 त्याची स्कूल असते फक्त. तर त्यामुळे ना जास्तच वेळ होऊन गेला. मी जी अभिषेकची जी शूटिंग आहे ना सर्व, ती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे की मी कशाप्रकारे अभिषेक वगैरे केला. तर तुम्ही चेकआउट केलं नसेल तर तुम्ही चेकआउट करून घ्या. आजच तो शॉर्ट्स अपलोड झालेला आहे. तिथे मी पूजा दाखवलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी काही पूजा वगैरे दाखवली नाही, डायरेक्ट इथे नैवेद्य दाखवते. सर्वात आधी तर मी तूप बनवायला ठेवलेलं होतं, कारण बरीचशी साय जमा झालेली होती. म्हटलं चला आज तेही काम करून घेऊया. तर ते एकच महत्त्वाचं काम माझं डन झालं, बाकी काहीच काम झालेलं नाही आहे एक्स्ट्राचं. ग्रॉसरीसुद्धा जशीच्या तशी पडलेली आहे. तर सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल मी. त्यानंतर जे ब्लिंकिटवरून सामान मागवलं, फ्लिपकार्टवरून, तर तो पण तसंच आहे. सर्व तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. हा व्हिडिओ जास्तच लॉंग झाला असता म्हणून मग मी ना काही शेअर केलं नाही. त्यानंतर आता मग ना नैवेद्य बनवायचा होता. नैवेद्यामध्ये सेम मला सिंपल अशी शेवभाजी बनवायची होती. त्यानंतर चपात्या बनवणार होती आणि थोडासा राईस, मिरचीच्या भज्या, त्यानंतर ना पापड तळून घेणार होते आणि स्वीट बनवणार होते. तर अशा प्रकारचं नैवेद्य मी ठरवलेलं होतं. इतके काही मेनू असतात ना नैवेद्यामध्ये बनवायला, पण सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. भरपूर भाज्यांचं ऑप्शन मला नवऱ्याने दिलं आणि माझ्या स्वतःच्या डोक्यातही आलं की चला ही भाजी बनवते, ते बनवते, बरंच काय काय आलं. पण आहे ना जे सुरुवात असते ना ती कुठून करायची हेच समजत नव्हतं. फायनली जी गाडी आहे माझी ती शेवभाजीवर येऊन थांबली आणि मग मी पटपट स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. रात्रीचं मला थोडंसं मैत्रिणींमध्ये बसायलाही जायचं असतं म्हणून मग पटपट आवरून घेत होती. इथे बघा तूप एकदम डन झालेलं होतं आणि मी जे आहे ते बेसन आधी मळून ठेवत होती. जे शेव बनवण्यासाठी जे बॅटर लागेल ना तर ते आधी तयार करून ठेवत होती, कारण मग ना ते सेट होऊन जाईल आणि मग आरामात भाजी झाल्यावर मला शेव पाडता येईल. तर इथे बघा ते झाकण ठेवून मी त्याला झाकून ठेवलं आहे आणि तोपर्यंत आमचं सामान आलेला होता, जे पण मी भाजीपाला मागवला होता तो सर्व. आणि मग त्यानंतर मी इथे भाजी बनवायला घेतली. यामध्ये कांदा लसूण न होतं, फक्त भाजलेलं खोबरं, त्यानंतर थोडेसे मी धने ॲड केलेले होते आणि टमॅटो आणि कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि लाल मिरच्या, अशा प्रकारचं ही मसाल्याची ग्रेव्ही तयार केलेली होती. आणि त्याची मी भाजी बनवणार होती जेणेकरून तो शिवजींना मला अभिषेक दाखवता येईल, कारण कांदा लसूण शिवजींना चालत नाही म्हणून मग प्रत्येक मेनू जो आहे तो तसाच बनवावा लागतो. इथे मी कढईमध्ये मसाला ॲड केला आणि कॅमेरा काय माहिती आज माझा सेट व्यवस्थित होतच नव्हता, सारखा तोना पडत होता आणि माझं लक्ष नसायचं. बऱ्याचशा क्लिप्स मी डिलीट केलेल्या आहेत कारण झाल्याच नाही आहेत रेकॉर्ड, कारण माहीत नाही ते ट्रायपॉडला काय झालेलं होतं, आज तो व्यवस्थित राहतच नव्हता, सारखं ते कॅमेरा असा सटकत होता. तर एनिवेज जसं तसं रेकॉर्ड झालेलं आहे. जेवढं झालं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. आणि असे जे सण वगैरे असतात ना त्या दिवशी खूप धावपळ असते. एकतर स्कूल असते, ऑफिसही असतं, तर 2 प्रकारचा स्वयंपाक बनवावा लागतो. कारण काय असतं माहिती आहे, टिफिनला वेगळं द्यावं लागतं. ग्रेव्हीवाल्या सब्जी जे असतात ना त्या नेत नाहीत टिफिनला, म्हणून मग आहे ना मला सुक्या भाज्या बनवाव्या लागतात. त्यानंतर कृष्णाचं वेगळं करावं लागतं. सध्या त्याला टिफिन नाही आहे कारण पेपर चालू आहेत त्याचे, पण घरी जे खाण्यासाठी असतं ना तर सकाळी कोणी असं भाजी चपाती खाऊन जात नाही, लाईटली पाहिजे असतं स्नॅक्ससाठी काहीतरी, मग ते वेगळं बनवावं लागतं.
आणि त्यानंतर नैवेद्य वेगळा असतो. सो ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या बनवण्यामध्ये ना पूर्ण दिवस जातो आणि पूर्ण जीव थकून जातो. त्यामुळे ना दुसरे एक्स्ट्राची कामं करण्याची काही इच्छा होत नाही. पण असो, जो ब्लॉग तुम्हाला ना बुधवारी येईल त्या ब्लॉगमध्ये मी सर्व ग्रोसरी वगैरे सर्व तुमच्यासोबत शेअर करेल. आजचा हा सोमवारचा ब्लॉग होता आणि तो येतोय तुम्हाला आज मंगळवारी. आणि त्यानंतर आता उद्या बुधवारी येईल तो ब्लॉग. तुम्हाला ग्रोसरी वगैरेचा मी दाखवेल की कशाप्रकारे मी सेट करून ठेवली, काय केलं, सर्व काही तुमच्यासोबत शेअर करेल. असो, भाजी माझी साईडला झालेली होती. आता जी ग्रेव्ही आहे ना तिला थोडंसं मी ना गॅसवर असं बॉईल होऊ देणार होती आणि मग नंतर मला त्याच्यामध्ये शेव पाडायची होती. शेव कशा प्रकारे मी घरीच तयार करून त्यामध्ये पाडली आहे ते पुढे तुमच्यासोबत शेअर करते. तर हा अशा प्रकारचा ना झारा असतो, ज्याला आमच्याकडे झाराच बोलतात, तर तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही. पण त्याच्या साह्याने जे बेसनपीठ आपण तयार केलेलं असतं, नॉर्मल बेसनपीठ असतं, बेसनपीठामध्ये थोडीशी हळद, चटणी आणि मीठ हे ॲड केलेलं असतं आणि त्याला ना या झाऱ्यावर असं ठेवून फक्त असं प्रेस करायचं असतं. तर शेवचा जो आकार आहे ना तो आपोआप खाली होतो आणि खालच्या साह्याने ते जे होल असतात त्या झाऱ्याला त्याच्या साह्याने ते भाजीमध्ये आपोआप पडतं आणि मग ते बेसन त्यामध्ये बॉईल होऊन इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. साईडला राईसही लावून दिला आणि तोपर्यंत मला इथे हा ॲटिट्यूड बॉय दिसला. अशा प्रकारे चेअरवर बसून ती जी वॉच आलेली आहे मावशीकडून गिफ्ट ती घालून मस्त टी व्ही बघणं चालू होतं, फुकटचा शो मारणं चालू होतं, दुसरं काही नाही. हे असं काही राहिलं ना की फुल ॲटिट्यूड दाखवतो, आमच्याकडे पण अशा नजरेने बघतो की मी काय करतोय आणि काय नाही म्हणून. तर ते मला क्लिप म्हणजे मोह आवरलाच नाही तो घेण्याचा. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि लक्ष गेलं असतं ना कॅमेऱ्याकडे मग सर्व काहीच तिथे सोडलं असतं. पण मी असंच ते त्याच्या मागून ती क्लिप घेतली मुद्दाम की बघा कसं काय काय चाललेलं असतं घरामध्ये. त्यानंतर इथे मिरच्या पण तळून घेतल्या, कारण मिरचीच्या भज्या मला बनवायच्या होत्या. आता बटाट्याच्या भज्या, कांदा भजी सर्व काही पावसाळ्यात खूप खाल्लेलं आहे, म्हणून म्हटलं आता मिरची भजी काही ट्राय केलेली नाही आहे, चला ह्या भाजीसोबत मिरची भजी ट्राय करूया. खूप टेस्टी लागले. तशा ह्या मिरच्या काही एवढ्या तिखट नसतात म्हणून मसाला भाजीसोबत तर चालून जातात. त्यानंतर आता इथे स्वीट बनवायचं होतं, तर पुरणपोळ्या होत्या माझ्याकडे, तर मी त्यांना ना बारीक करून घेतल्या आणि त्यांचं असं म्हणजे चुरमा बनवून घेतला पुरणपोळ्यांचा. आणि साईडला मी एका टोपमध्ये थोडंसं तूप घातलं, त्यामध्ये त्या पुरणपोळ्या अशा फ्राय करून घेतल्या आणि थोडेसे त्यांना ना ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना त्या तुपामध्ये फ्राय केल्या. आणि नंतर त्यामध्ये मग गूळ ॲड केला. थोडंसं माझ्याकडे गूळचं असं मी हे घेऊन आलेली पावडर, तर ते पावडरच ॲड केलं आणि त्यानंतर त्याला मिक्स करून घेतलं. जसंही गूळ मेल्ट व्हायला लागेल थोडंफार, तर लगेच त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आणि आपलं सिम्पल असं स्वीट रेडी होऊन जातं. खूप टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे ना संपूनही जातं. अशा पुरणपोळ्या खायला सर्वजण नखरे करतात, पण असं जे आपण काही बनवलं ना तर ते पटकन संपून जातं. तर इथे एक स्वीट डिश पण रेडी होऊन गेली. आता मी इथे मिरच्यांच्या भज्या काढून घेत होते. आता एवढं जेवण बनवून सर्व मग भांडी जी साचलेली असतात ना ती घासण्याचा मोठा टास्क असतो आणि तेच मला जास्त टेन्शन पडतं. असो, अशा प्रकारचा हा आजचा श्रावणी सोमवारचा दिवस होता आणि दुसरं नैवेद्य मी बनवलेलं होतं. खूप टेस्टी आजचं जेवण बनलेलं होतं. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.